सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपल्या स्वप्नातील घर निळकंठ व्हॅली। वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे निर्माण केलेले सुसज्ज फ्लॅट, 1, 2, 3 BHK फ्लॅट उपलब्ध, 7 मजली इमारत 2 लिफ्टसह, पार्किंगची उत्तम सोय, क्लब हाऊस, गार्डन, पार्टी हॉल, गार्डन लॉन, जिम अशा मनोरंजक सुखसोयी, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मार्केट, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर, नो सर्व्हिस टॅक्स, नो वॅट, OC प्रमाणित, तुमच्या आमच्या मनातलं स्वप्नातलं घर देणारा गृहप्रकल्प निळकंठ व्हॅली खोपोली। 2 दिवसांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता। या महिलेचा खून झाल्याचा संशय आहे। मृतदेहापासून काही अंतरावर जादूटोणा केल्याचे साहित्य सापडल्याने हा नरबळी असल्याची चर्चा असून पोलिसांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेत तपासानंतर सत्य बाहेर येईलच असे सांगितले आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 2 दिवसांपूर्वी 25 ते 30 वयोगटातील महिलेचा मृतदेह असल्याची खबर पोलिसांना मिळाली। खालापूरचे पोलीस निरीक्षक AJ शेख यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तरुणीच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापती झाल्या होत्या। चेहऱ्यावर धारदार शस्त्राचे वार केल्यासारखे दिसत असल्याने प्रथमदर्शनी महिलेचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला। रात्रीची वेळ असतानाही श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन श्वान ज्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणी पूजेचे साहित्य दिसत होते। उकडलेली अंडी, बांगड्या, कुंकू, शिजवलेले अन्न, बोकडाचे पाय अशा जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आल्या। त्यामुळे हा अपघात नसून घातच असल्याचे समोर येत असून नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा गेली 2 दिवस खालापूर तालुक्यात सुरू आहे। खालापूर पोलीस गुप्तपणे या घटनेचा तपास करत आहेत। हा अपघातच असल्याचा दावा पोलिसांनी एकीकडे केला असताना तपासात सर्व सत्य बाहेर येईलच असा विश्वासही व्यक्त केलाय। 17 रोजी एक्सप्रेस पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती एक फोन आला कंट्रोलला फोन आला की एक स्त्री तिथे पडलेली आहे। त्याच्यानंतर मग आम्ही पोलिसांनी तिथे जाऊन खात्री केली असता सदर स्त्री अशी तिच्या डोक्याला मार लागलेला होता व ती मृत अवस्थेमध्ये तिथे पडलेली होती। त्याच्यानंतर त्या स्त्रीला आम्ही PM साठी घेऊन आलो। तिच्यावरती PM झालेला आहे। त्याच्यामध्ये त्या अपघातामुळे जखमा होऊ शकतात असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। तरी पण त्या महिलेचा व्हिसेरा, त्याच्यानंतर तिची आयडेंटिटी पटवण्यासाठी तिचे बोन हे आम्ही कलिनाला पाठवलेले आहेत आणि तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत। सदर घटनेच्या जवळ असं काहीच सापडलेलं नाही। त्याच्यापासून खूप लांब म्हणजे एका आदिवासी वाडीमध्ये सापडलेलं आहे। तर आम्ही शक्यता दर्शवू शकत नाही की असं काही त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे की हा घातपात आहे की अपघात आहे। 2 दिवसांपूर्वीची ही घटना आहे। जादूटोण्यासाठी वापरलेल्या साहित्याचे फुटेज संवाद मराठीकडे असतानाही 2 दिवस आम्ही ही बातमी दाखवली नाही। पोलिसांच्या तपासात सहकार्य व्हावे अशी यामागची भूमिका होती। मात्र पुरोगामी महाराष्ट्रात राज्याची राजधानी मुंबई आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेवर अशा प्रकारचा अंधश्रद्धेचा बळी जात असेल तर ते लोकांसमोर आणणे आमचे कर्तव्य असल्याने अखेर आज ही बातमी संवाद मराठीने प्रक्षेपित केली आहे। पोलीस तपासात सत्य बाहेर येईलच, मात्र जर खरोखरच ही नरबळीची घटना असेल तर पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना काळिमा फासणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। 1983 पासून पॉलिटेक्निक विश्वातील एक विश्वासार्ह नाव KTSP मंडळ संचालित BL पाटील पॉलिटेक्निक खोपोली। आमची वैशिष्ट्ये: 34 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अविरत वाटचाल, AICTE, DTE, MSBTE यांच्या मानांकनानुसार मुंबईप्रमाणे अद्यावत आणि प्रशस्त लॅब, भव्य आणि सुसज्ज लायब्ररी, स्वयं अध्ययनासाठी रीडिंग रूम उपलब्ध, तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग। प्रवेश पात्रता: प्रथम वर्ष SSC पास, थेट द्वितीय वर्ष 12वी सायन्स, टेक्निकल, वोकेशनल कोर्स किंवा 2 वर्ष ITI, MCVC पास असणे आवश्यक। विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सुविधा:
SC, ST, NT आणि OBC करिता शिष्यवृत्ती तसेच खुल्या प्रवर्गासाठी EBC सवलत उपलब्ध। प्रवेशासाठी संपर्क 9702023491 8169006970 9422494788। आमचा पत्ता खोपोली नगरपालिकेजवळ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। एकदा अवश्य भेट द्या।